नमस्कार मित्रांनो, मी श्रेया बात्रे पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। तर मित्रांनो, पावसाळा जवळ येत आहे म्हणून आपण पावसाळ्यापूर्वीची कामं आटपून घेऊया। आता मी लाकडं घेऊन खोप भरण्यासाठी जात आहे। चला तर मोळी बांधून घेऊया। मी चुंबल बांधत आहे। मोळी बांधून झालेली आहे। आता आपण मोळी नेऊया। ही पहा, आम्ही लाकडं तोडून ठेवली आहेत। ही बघा आमची खोप, ह्यामध्ये लाकडं भरण्याची कामं चालू आहेत। हे आहेत आमचे आजोबा। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य असं की त्याची खोप भरण्याची परंपरा फक्त आपल्याला कोकणातच पाहायला मिळते, पण मुंबईत राहून सुद्धा आम्ही ही लाकडं भरण्याची परंपरा जोपासलेली आहे। आता मी खोप भरत आहे। मित्रांनो, आम्ही लाकडांसाठी वृक्षतोड करत नाही। तर ही बघा, पावसाळ्यात मोठी मोठी झाडे उमळून पडतात, त्याचाच वापर आम्ही लाकडांसाठी करत असतो। लाकडाची खोप भरण्याची परंपरा आमची पूर्वीपासून चालू आहे। खोप बनवण्यासाठी आम्ही चारी बाजूनी लाकडं लावून घेतली आहेत आणि मधोमध लाकडं अर्धी भरून झाली आहेत। हे पूर्ण भरून झाले की आम्ही वरती छप्पर टाकणार, जेणेकरून ते लाकडं पावसाने भिजू नये। पावसाळ्यात लाकडं मिळत नाहीत म्हणून पावसाळ्यापूर्वी ही खोप तयार केली जाते। मित्रांनो, पावसाळ्यात सुद्धा आम्ही चुलीवर जेवण बनवतो म्हणून आम्हाला लाकडाची गरज असते। लाकडं तोडण्यासाठी फॉरेस्टवाले आम्हाला तोडू देत नाहीत, परंतु आम्ही त्यांना घाबरत नाही, कारण ही आमची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे। आमचं पूर्ण अस्तित्व ह्या जंगलावर अवलंबून आहे। आम्ही आणखी झाडं लावणार, त्या झाडांमुळे आपल्याला सावली, फळं, फुलं व झाडांमुळेच आम्हाला लाकडं मिळतात। त्यामुळे पावसाळ्यात आम्ही झाडे सुद्धा लावतो। लाकडांसाठी फक्त सुकी झाडे वापरावी, ओली झाडे तोडू नये। चला तर आता मी खोप पूर्ण भरते। तर सर्वांना जिंदाबाद।